पावसाळ्यात महाराष्ट्रातील पुण्याजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळे येथे धबधबे, डोंगर आणि हिरवीगार निसर्गरम्यता अनुभवायला मिळते. जिथे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेले किल्ले ही युनेस्को जागतिक वारसा स्थळे असून प्राचीन लेणी आणि चित्रे बघायला मिळतात. पावसाळ्यात या ठिकाणची हिरवळ आणि धबधबे खूप सुंदर दिसतात. येथे ट्रेकिंगसाठी आणि निसर्गाच्या जवळ राहण्यासाठी चांगले वातावरण आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे कॅम्पिंग आणि मान्सूनचा आनंद घेण्यासाठी. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता पुढे एकदम पावसाचं वातावरण झाले खतरनाक. पाऊस 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 आयुष्याचा खरा अर्थ प्रवास आहे, जो प्रत्येकाने जगला पाहिजे. प्रवासात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ज्यामुळे आयुष्य समृद्ध होते. प्रवासातून जमा झालेला अनुभव आयुष्यभर सोबत राहतात आणि मार्गदर्शन करतात. मित्रांनो, प्रवास अशा एका गोष्टीला वयाचं बंधन नसतं, तो म्हणजेच प्रवास. निसर्गाच्या सानिध्यात सुखाच्या खुशीत एक मस्त प्रवास वर्णन आणि कॅम्पिंग करण्यासाठी आज आपण बाहेर पडलो आहे. मित्रांनो, हे खाली वॉटरफॉल असतात आणि पावसात बघा हे कसलं भारी दिसतंय. थोडा रस्ता खराब आहे म्हणा, रस्त्याची कंडिशन लय बेकार. पेक्षा कमी होईल, पण जास्त नाही होणार पुढे या रस्त्याला. हा गाडी एकच आहे. मला एक विचारायचं होतं, इथं कॅम्पिंग कुठं करू शकतो आपण? धबधबा पाहिजे म्हणजे असं काय पाहिजे? मला नेचर पाहिजे बघा, असं डोंगर वगैरे. हा ना, मग तुम्हाला ते गावातच चौकामध्ये शिवाजीचा पुतळा पण आहे. तिथे काही दिसतो का तो भगवा कलरचा, तुम्ही चौकातून सगळं करू शकता. मग तिथे तुम्हाला शिवाजी महाराजांचं पण भेटेल, प्लस धबधबा भेटेल, लेणी दिसेल, सगळं दिसेल. किती द्यायचं आता? आता 20 करा. 20
पहिले होते 10 हा, हा. वाढवले. ठीक. 10 मध्ये काहीच होत नाही. आणि उत्तराखंड आम्ही हे सगळे पैसे असे गावासाठी देतो. बरोबर आहे. आता शंकराचं मंदिर कुठलं शंकराचं मंदिर? आमच्या गावात हा का? ते मोठं करायचं म्हणजे चांगलं हा 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 हा. आधी पावती वगैरे काय? हा अगं मी इथे टोलवर आहे. चल. इथे हे बघितलं का महाराजांचा पुतळा, दैवत छत्रपती. आणि हे पहाजे वॉटरफॉल बघा. पहाजे वॉटरफॉल. निसर्ग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो आणि आपल्या जीवनाला समृद्ध करतो. निसर्गाशी जोडलेले राहणे हे न केवळ आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले आहे, तर ते आपल्याला आत्मिक संतोषही देतं. हे सगळं स्नॅक्सचे दुकान आहेत आणि इथून भाजी लेण्यासाठी रस्ता आहे बघा. कॅम्पिंगसाठी ते काकून तर म्हणले आम्हाला थोडंसं पुढे जा म्हणून भाजी लेणी बसून गाव सोडून. धबधबे बघा आणि नेचर बघा कसलं भारी आहे.
साठी आहे ना जागा शोधतोय. इथे तुम्ही बघू शकता पप्पा तिकडे गेले जागा शोधायला. तिकडे बघाल तिकडे वॉटरफॉल. खूप पाऊस येतोय, खूप मोठा पाऊस येतोय आणि ती तिथे थांबली. तर आजूबाजूला कोणीच नाही. आता मी मध्ये आली आणि मला मॅगी करून खायची होती म्हणून मी आली. आणि मी टेंट लावल्यानंतर पप्पा आले. तिथे मॅगीसाठी पाणी, आता मॅगीसाठी हेच पाणी यूज करायचं म्हणून ब्रेक घेऊन आले आम्ही. तिथे कुठे पाणी पण दिसत नाही. ते पाणी यूज करायला आलं असतं पण ते पाणी काय चांगलं दिसतंय का? तर पप्पा कॅम्पिंगसाठी जागा बघायला गेले होते. नाही जागा आपला लोगड आहे का? हा विसापूर लोगड मागे. आम्ही लोगडला जाणार होतो, उशीर झाला. सो आम्ही चाललोय कॅम्पिंगला. चालत जायचं आणि त्यात आम्ही ज्या साईडून पाऊस येतो त्या साईडून उलट्या डायरेक्शन मग पावसाचं पाणी सगळं सोडलं. एका शांत हिरव्यागार जंगलात निवांत चालणे मला असामान्य शांती आणि आनंद देते. हो, पप्पांनी स्टिक आणली आहे पण ती जी पप्पाच्या शोल्डरवर जी बॅग आहे ना त्याच्यात आहे म्हणून माझ्या हातात अम्ब्रेला दिली. सो असं चालायचं आपण. निसर्गाच्या कुशीत वेळ घालवल्याने माझ्या मनाला एक विशेष समाधान मिळते. तो आपल्या जीवनाच्या धावपळीतून थोडा विश्रांती देतो आणि आपल्या आत्म्याला ऊर्जित करतो. तर मित्रांनो आता टेंट लावून झालं पूर्ण. तर आता मॅगी बनवू आणि मस्त की आता इथे हे जे समोरचा व्ह्यू आहे आता ते ढगाच्या मध्ये गेलेलं आहे ते सगळा व्ह्यू लोहगड फोर्टचा आहे. तर मोठा असा पाऊस चालू झाला आहे. मॅगी बनवून घेतो. सो तर सकाळीच आम्ही खाऊन आलो होतो पण आता वाजले 4 तर भूक खूप लागली. आता मॅगी करू. त्याचं पाणी घालू का खाऊ? हळू घाल. बस
तर मित्रांनो काय झालंय, भरपूर उशीर झाला, 4 वाजलेत म्हणून तो घाई करतो ना का सगळं करायला. तर बघू किती लवकरात लवकर मॅगी आता होती. थोडंसं घरकुल टाक. मॅजिक मसाला आता 1 नंबर असे मॅगी झाली मस्त. आता निसर्गाचा आनंद घेऊन मॅगी संपवून टाकू. कसं वाटतं, भारी वाटतं नाही? तुमच्याची डिश नव्हती का? बाहेर जाणार का तुम्ही? मित्रांनो बाहेरही भरपूर पाऊस, तर ही अशी मॅगी केलं बघा मस्त. कसला धूर निघतो बघ. सो गाईज, पप्पानी छान मॅगी केली. आता याला टेस्ट करून बघूया. खूप गरम आहे. आता मित्रांनो काय, आपण मॅगी वगैरे करायला जे काय सामान आणलेलं आहे, म्हणजे काय रॅपर वगैरे आहेत ते सगळं सोबत घेऊन जायचं. इथं कचरा करायचा नाही. तर मला जाताना परत एकदा मी दाखवतो जागा कशी नीट अँड क्लीन केलं. आलं की कचरा वगैरे काय नका करू. हे आहेत, तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, कॅम्पिंगचा आनंद घ्या आणि स्वच्छता राखा, निसर्गाला जपा. एक नंबर. गरम तर असं खतरनाक प्रॉब्लेम, चटकाच घेतला जिबीला. छान झालं. हवा डेंजर सुटली बघा. असा भेटला झूमचा इफेक्ट. अशा प्रकारे मॅगी वगैरे आम्ही सगळे खाल्ली आहे. खूप पसारा झाले. आता ते आवरायचं आहे. मस्त टेस्टी मॅगी होती, गरम गरम, मज्जा आली खाऊन. तर अशा प्रकारे झाले सगळं. मॅगी वगैरे खाल्लो आम्ही. असा नेचरमध्ये कॅम्प लावलेला होता. बघू शकता तुम्ही. निसर्ग म्हणजे वृक्ष, नद्या, पर्वत, पशुपक्षी यांच्याशिवाय पाऊस, वारा यांचा समावेश. हे सर्व घटक मिळून एक सुंदर चित्र तयार करतात जे आपल्याला आश्चर्यचकित करते. निसर्गाच्या या विविध रूपांना पाहून मन प्रसन्न होते आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. मी निसर्गाच्या संरक्षणाचे महत्त्व समजून घेतले आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. निसर्ग हा फक्त आपल्यासाठीच नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठीही आहे.
मित्रांनो, मी ज्या जागी टेंट लावलं होतं ती जागा जशी स्वच्छ होती तशीच करून आता मी परतीच्या प्रवासाला निघतो. तर मित्रांनो, इथंपर्यंत जर हा व्हिडिओ बघितलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो आणि थोड्या दिवसात नवीन एका निसर्गरम्य ठिकाणी लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.